सामन्याला पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली अनिकेत याच्यावरती, तर समोर याच्या असणार आहे अर्थातच आपल्याला पाहायला मिळेल संग्राम शिंदे. हा देखील मोठा बॅटर आहे, मोठ्या मॅचचा मोठा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. काय होतंय बघूया. आज सामना कशा पद्धतीने पुढे जातोय. पहिला चेंडू हाताळला जाईल, पहिला चेंडू संग्राम याला अगदी कानाच्या रेषेतून पुढे जाणारा चेंडू, डॉट चेंडू, पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला. वन बाउंडचा इशारा दिलाय जरूर, परंतु याच्या नंतर जर टाकलं तर पनिशमेंट नक्कीच मिळणार आहे आपल्याला. पहिला चेंडू डॉट आलाय. आता 7 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. संग्राम सज्ज होतोय. वैभव नॉन मध्ये हो, हा चेंडू देखील दर्जेदार. काय चेंडू टाकलाय. अगदी या वेग जो आहे तो अगदी गन मशीन मधून एखादा गोळा सोडावा बंदुकीतून गोळी जशी निघते तसा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. ही अनिकेतची खासियत आहे. पहिले 2 चेंडू डॉट आलेत, त्याच्यानंतर आता मात्र गणित बदलला गेलाय. मोठा फटका बसलाय, चेंडू हवेत आहे, स्वतः खाली येतोय. रणजित झटका क्रमांक पहिला, माघारी परतावं लागणार आहे. म्हणजेच काय तर इथं विकेटचं पतन होत आहे आणि आता पतन झालंय. म्हणजेच आता अजूनही 23 धावा फक्त आणि फक्त 5 मध्ये. आता धावांची गरज आहे किती, तर धावा करायच्या 23. 4 षटकार मारावे लागतील. अप्पा काशीद आलेत. पहिला चेंडू भिरकावून दिलाय. फिल्डर आहे रणजित सलगर खाली. अंदाज घेतोय परंतु इथं सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फसलाय. अप्पा काशीद होते यावेळी. या कालच्या दिवसामध्ये जर बघायला गेलं तर जावेद संधीला सलग 5 षटकार मारणारा हाच खेळाडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आता मात्र 4 षटकार मारावेच लागतील. 4 चेंडूवरती 22 धावांची गरज आहे.